मुसळधार पावसामुळे अहमदाबाद वडोदरा मार्ग पाण्याखाली, वाहतुकीचा खोळंबा, वाहन चालकांचे हाल, रस्त्याला तलावाचं स्वरूप। आसाममध्ये पुराचा हाहाकार, 16 जिल्हे पाण्याखाली, 100 पेक्षा जास्त जण बेपत्ता, 50 पेक्षा जास्त नागरिकांनी गमावला जीव। नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर गंगापूर धरणातून विसर्ग, गोदावरीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी। बोईसरमध्ये मुसळधार पावसानं हाल बेहाल, प्रशासनाकडून अडकलेल्यांचं रेस्क्यू, 2 महिन्याच्या चिमुकल्याचंही केली सुटका। पालघरच्या सायबन वाघाडी मार्गावर पुराच्या पाण्यात अडकली लालपरी, दोरीच्या सहाय्यानं 6 जणांचं रेस्क्यू। कॉक्रोच जनता पार्टीकडून उद्या देशभरात आंदोलनाची घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी संघटनांनी निदर्शनं करण्याचं आवाहन। दिल्लीत राजकीय वातावरण तापलं, राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांचं महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचा पाठिंबा, सुप्रीम कोर्टाच्या आवारात वाचली संविधानाची प्रस्तावना। आणि मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी विरोधक भिडले, दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत विरोधकांची घोषणाबाजी। बातमी थेट गुजरातमधनं आहे। इथं पावसानं अक्षरशः थैमान घातलंय, त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्ग पुराच्या पाण्याखाली गेलाय। या महामार्गालगत असलेल्या वल्धरा गावाला तर पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय, निवासी इमारती आणि दुकानं सुद्धा पाण्याखाली गेली। या परिसरात गावांची स्थिती एखाद्या बेटाप्रमाणे झाली आहे। पुराच्या वेढ्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय, चहूबाजूला पाणीच पाणी असं चित्र दिसतंय। आमचे प्रतिनिधी केतन पटेल यांनी मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। गुजरात के दक्षिणी जिला में ये तमाम जिला जो है उसमें प्रभावित हो चुके हैं। भारी बारिश की वजह से नेशनल हाईवे नंबर 48 बंद हो गया है। ये कावेरी नदी का जलस्तर बढ़ने से जो उफान पे है नदियाँ उफान पे, उसका नतीजा जो हाईवे पे दिख रहा है, ये हाईवे लबालब पानी से भरा हुआ है। ये हाईवे नंबर 48 से वलसाड जिला से पास होके जा रहा है। कावेरी नदी का जल जो समाधि है 19 फुट उससे 27 फुट पे बह रही है। ये कावेरी नदी जो 8 से 10 फुट ऊपर से बह रही है, उसके नतीजे से नेशनल हाईवे 48 बंद हो चुका है। मुंबई अहमदाबाद और मुंबई से अहमदाबाद जाने वाला हाईवे प्रभावित हो चुका है। वाहनों की कतार भी लंबी दिख रही है। केतन पटेल, न्यूज 18 इंडिया, सूरत। आता बातमी गोंदिया जिल्ह्यातनं आहे। इथं 4 दिवसांपासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। वैनगंगेवर बनवलेल्या धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडलेत। सध्या 72,240 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। इगतपुरीमध्ये सुद्धा पाऊस सुरूच आहे, त्यामुळे पिंपरी शिवारातल्या नदीला पूर आलेला आहे। आदिवासी कुटुंबियांच्या घरामध्ये इथं पाणी शिरलंय। तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, पांगुळगाव इथल्या आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी भर पावसात रेस्क्यू ऑपरेशन केले। छाती एवढ्या पाण्यामध्ये उतरून लाईफ जॅकेट्स आणि दोरीच्या सहाय्यानं 16 जणांना सुखरूप बाहेर काढलं। आता बातमी कोकणात नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठवडाभर सतत पाऊस पडतोय, त्यामुळे पाणी क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे। 24 जुलैपासून पाण्याचा विसर्ग होणार असल्यानं नदीपात्रातले प्रवाह आता कधीही वाढू शक्यत आहेत आणि अशाच पार्श्वभूमीवर जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी नदीपात्रामध्ये उतरू नये, सावधानता बाळगावी। तसंच रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदीपात्रातनं ये-जा करू नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। कपडे धुवायला जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरं सोडणारे शेतकरी यांनी सुद्धा याबाबत आता सतर्क राहावं असं आवाहन केलंय। आपत्ती व्यवस्थापनानं आवाहन केलंय। नाशिक आणि परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे आणि या पावसामुळेच गोदावरीला पूर आलाय। गंगापूरमधनं गोदावरी नदीमध्ये 13,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये।
रामकुंड परिसरात दुतोंड्या मारुतीच्या अगदी गळ्यापर्यंत पाणी आलंय. गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होतीये, त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. गोदाघाट परिसरात अनेक लहान मोठी मंदिरं होती, ती पाण्याखाली गेली. इथल्या टपऱ्या आणि दुकानं काढून घ्यायची सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे. पुलावरनं पाणी जाते, त्यामुळे रस्ते सुद्धा बंद केलेले आहेत. ककाने, खेडगाव पूल, जुनी बेस पूल, कळवण, नाशिक रस्त्यावर आठंबे पूल पाण्याखाली गेलाय. पुरातनं प्रवास करू नये असं आवाहन आता प्रशासन करताना पाहायला मिळते. नाशिकमधली ही आजची दृश्य आहेत. रामकुंड परिसरामध्ये आपण पाहतोय दुतोंड्या मारुती आहे, पूरनिर्देशक आहे तो, त्याच्या अगदी गळ्यापर्यंत पाणी आहे. अगदी काही वेळातच डोक्यावरून पाणी गेलं तर नाशिकला पूर आला असं घोषित होईल. याच ठिकाणी अनेक लहान मोठी मंदिरं आहेत गोदावरीच्या पात्रामध्ये, ती सुद्धा आता पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षाचे 8 महिने खरंतर झुळझुळू वाहणारी ही नदी पावसाळ्यात मात्र दुथडी भरून वाहू लागते. अगदी पहिल्यानंतर दुसऱ्याच पावसामध्ये तिला पूर आल्याचं पाहायला मिळत आहे. जुलै अखेरची ही दृश्य आपण पाहतोय. आजची नाशिकमधली ही परिस्थिती आपण पाहतोय. कालपासून जवळपास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र परिसरामध्ये सोसाट्याचा वारा वाहतोय आणि पाऊस संततधार सुरू आहे. सिद्धेश सरोदे यांच्याकडनं आपल्याला ही दृश्य आजची प्राप्त झालेली आहेत. गोदावरीच्या पंचवटी घाटाजवळची ही दृश्य आहेत. पात्रामध्ये असलेली लहान मोठी मंदिरं आता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते. गेले काही दिवस मुंबईमध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थी आता आंदोलन करतायत. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं तरुण उपस्थित राहिले आणि त्यातल्या अनेकांनी पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं. यात सगळ्यात जास्त चर्चेत आलेली तरुणी म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची साम्या कोरडे. साम्या कोरडे हिला पोलिसांनी घरातनं ताब्यात घेतलं. सुरुवातीलाच काही दिवसांपासून साम्या ही आंदोलनात सक्रिय होती. ती स्वतः जंतर मंतरवर सुद्धा उपस्थित होती. मात्र मुंबईत आंदोलन सुरू करायची संकल्पना घेत ती पुन्हा मुंबईत आली. काही लोकांशी बोलून साम्यानं मुंबईत सुद्धा आंदोलन पुकारलं. सरकारवर अनेक आरोप तिने यावेळी केलेले आहेत. काल पण आपण पाहिलं की एक ॲक्ट्रेस आहे, तिने पोलिसांची गाडी अडवून धरली होती, किंवा मुलं जी आहेत, विद्यार्थी जे आहेत, पोलिसांची हुज्जत घालतायत. तर कुठे असं वाटतं का एक माणूस म्हणून की येत्या काळात जर हे असंच सुरू राहिलं तर आपण अराजकतेकडे जाऊ, आपण एनआरकीकडे जाऊ, आणि त्याला जबाबदार कोण असेल? मला एक हे म्हणायचं आहे की प्रत्येक जनरेशनची एक भाषा असते आणि ह्या जनरेशनची ही भाषा आहे की ते व्यक्त होत आहेत. आतापर्यंत प्रत्येकाला असं वाटत होतं की ही मुलं आहेत, ही शॉर्टकटमध्ये एकमेकांना मेसेज लिहून पाठवतात, ही पुढे भाषाच बोलतील की नाही, पूर्ण वाक्यच बोलतील की नाही, हे काय 3 मिनिटाचे रील्स बनवत आहेत, 24 तासाची स्टोरी टाकतायत. पण आत्ता ज्यावेळेस ही मुलं रस्त्यावरती येत आहेत आणि स्टेट करतायत एक एक वाक्य, आणि त्या एकेका वाक्यामध्ये पॉवर आहे, आणि ते न घाबरता क्वेश्चन करतायत अथॉरिटीला, त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार माहिती आहेत आणि फिअरलेसली ते मैदानात उतरतायत की आपल्याला डिटेन केलं जाणार आहे, डिटेन केल्यानंतर आपले राईट्स काय आहेत, आपल्यावरती FIR झाली आहे, तरी ते क्वेश्चन करतायत. आणि ही अराजकता नाहीये ना, हे भारताच्या संविधानाने दिलेले हक्क आहेत जे आम्ही बजावतोय. मी विचारलं यासाठी विचारायचंय की ज्यावेळेस आता जो सकाळी व्हिडिओ आलाय की पोलीस मुलांना ही धमकी देतात की तुमच्या खिशामध्ये मग आम्ही पुड्या टाकू आणि मग बघा आम्ही काय करतो, ही कोणत्या पद्धतीची अराजकता आहे? आणि पोलीस ज्या पद्धतीने उचलतायत, डिटेन करतायत आणि वरिष्ठांच्या आदेशात हे सांगतायत, मग ही अराजकता नाहीये का महाराष्ट्र शासनाची? महाराष्ट्र शासनच अराजकतेकडे हे सगळं आंदोलन नेऊ पाहतोय. जर शांतपणे तुम्ही आम्हाला आंदोलन करून दिलं, बोलून दिलं, तर ही अराजकता होणारच नाही. आणि असं म्हणतो आपण की लहान मूल जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आईला कळत नाही त्याला भूक लागली. मुलं रडतायत, सरकारने ऐकावं. हे आंदोलन जे आहे हे सामान्य नागरिकांचं आहे, हे विद्यार्थ्यांचं आहे. अजूनही आंदोलनाला फेस नाही. या आंदोलनाचा फेस हे आंदोलक आहेत. एव्हरी पर्सन जो या आंदोलनात सहभागी होतो तो या आंदोलनाचा फेस आहे. त्याचा कुठेतरी बेनिफिट झालेला आहे. ह्याचा बेनिफिट निश्चित झालेला आहे. मला वाटतं ह्या आंदोलनाचा फेस तर आपलं भारताचं संविधान सध्याच्या घडीला झालेलं आहे. आणि ही मुलं ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला ओपनिंगला म्हणालात की ज्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं असायला पाहिजेत त्यांच्या हातात पोस्टर्स आहेत, पण ते पोस्टर्स पण जर तुम्ही बघितले तर संविधानाच्या एक एक ओळी त्या पोस्टर्समध्ये मावतील अशी ती पोस्टर्स आहेत. त्यामुळे ती पोस्टर्स पण एका पुस्तकापेक्षा कमी नाही आहेत. पण तुम्ही काही बघू शकता, मुलं पुस्तकं पण हातात घेऊन येत आहेत. तर
हातात पुस्तक आणि त्यातून आलेल्या गोष्टींचं हे आंदोलन आता झालेलं आहे आणि तेच ह्या आंदोलनाचा फेस पण झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोवेलकर यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.